देवते संत निमित्त त्या प्रतिमा मितो सांगतसे भावे असो ठावे सकळा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट जगमान्य जगद्वंदे जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा असणारा गाथा, त्या गाथ्यातील संतांचं अतिशय सुंदर असं वर्णन करणारा, त्याचबरोबर देव आणि संतांचा अभेद प्रतिपादन करणारा अभंग आज सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अभंग तुकोबरायांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून देव आणि संतांचा अभेद वर्णन करत आहेत. तुकोबराय म्हणतात देव आणि संत हे भिन्न नाहीत, देव आणि संत हे एक आहेत. देवते संत निमित्त मात्र जरी आपल्याला ते भिन्न दिसत असले, वेगळे दिसत असले, तरी पण सुद्धा वस्तुतः ते एक आहे. निमित्त त्या प्रतिमा. मग तुकोबराय म्हणतात देव आणि संत हे एक आहेत हे तुम्हा सर्व जनतेला माहित असावं, म्हणून मी हे सांगतो आहे. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. सर्व जणांना हे माहित असावं. काय माहित असावं अजून? तुकोबराय म्हणतात की भगवान परमात्मा हा निराकार आहे. तुमच्या इच्छा त्या परमात्मा जवळ पूर्ण होतीलच सांगता येत नाही, पण तुम्ही संत महात्म्यांच्याकडे जर आलात तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. निराकारी ओसदिशा येथे इच्छा पुरत असे. मग तुकोबराया आम्ही संतांकडे गेल्यानंतर किती वर्षांनी आमच्या इच्छा पूर्ण होतील? तुकोबराय याला उत्तर देतात, बाबा वर्षांनी नाही. मग तुका म्हणे रोकडे केणे सेविता येणे पोट धाय. तुकोबराय म्हणतात तुम्ही त्यांच्याजवळ गेलात की तुमची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होणार आहेत, आणि म्हणून आपण संत महात्म्यांच्या जवळ गेलाच पाहिजे. त्याचं ज्ञान आपण करून घेतलं पाहिजे, आणि तुम्ही सर्वांनी ते करून घ्यावं. म्हणून मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा विठ्ठल. अभंग जो सेवेसाठी निवडलाय त्याचा सरळ सरळ शब्दाचा अर्थ मी आपल्या समोर सांगितला. आता कुणाच्या डोक्यात घुसला आणि कुणाच्या डोक्याच्या वरून गेला हे मला काही सांगता येणार नाही, मात्र अभंगाचा सरळ अर्थ मी तुमच्या समोर सांगितला. आता जो अभंग सेवेसाठीच निवडला त्याचा अर्थ सांगून झाला, मग आता इथं कशाला बसायचं थंडीत? मग उठायला लागा चालायला. एक तर बिबट्याची भीती आहे की नाही हटणाऱ्याला? आहे ना. हो ना, आमच्या दिंडोरीला तर खूपच डेंजर झाले. असो, गेली अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र हटनोरे या गावामध्ये भगवान हनुमंतरायांच्या वर्धापन दिनानिमित्ताने आपण या सप्ताहाचं आयोजन नियोजन दरवर्षी करत असता. या निमित्ताने आज या ठिकाणी त्याचबरोबर तुम्ही किती 2-3 योग संयोग कैलास भाऊ गुंडळलेत या सप्ताहामध्ये माहिती तुम्हाला. काल त्या ठिकाणी आज तुकोबरायांची त्या ठिकाणी जयंती असं म्हणूया आपण. त्याचबरोबर कालचा दिवस जर आपण पाहू गेलो तर गणेश जयंती. या दिवशी तुम्ही सप्ताहाची सुरुवात केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे भगवंताचा गणेशोत्सव आणि आपल्या सप्ताहाची सुरुवात. आज तुकोबरायांची त्या ठिकाणी जयंती म्हणूयात आपण, जन्मोत्सव. त्याचबरोबर पुढेच शिवजयंती महोत्सव लवकरच येतो आहे. अनेक उत्सव तुम्ही या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी घेतलेले आहेत असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही. आणि या खूप सुंदर आणि अशा पर्वावर चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील कीर्तनाचीही दुसरं पुष्प, दुसरा दिवस, आणि तद्निमित्ताने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी सर्वांच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी विशेषतः संजू भाऊ असतील, ज्ञानेश्वर भाऊ असतील, अनिल भाऊ असतील, सर्वच हे त्या ठिकाणी समस्त ग्रामस्थ सर्व भजनी मंडळी सर्वांनी सेवा माझ्याकडे दिली. आणि खूप दूरवरून मी या ठिकाणी आलेली आहे कैलास भाऊ. तेव्हा
असो त्यामुळे आपण ही सेवा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदार ओळी आनंदे या उक्तीप्रमाणे आपण हे पुष्प गुंफण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी 7 अतिशय सुंदर मृदंग महर्षी आम्ही दिंडोरी तालुक्याचं हे भूषण म्हणतो। मृदंग महर्षी म्हणजे त्यांचा खरं दिंडोरी तालुक्यात जन्म झाला असला तरी दिंडोरी तालुक्याला फारसा लाभ नाही। विठ्ठल विठ्ठल त्यांनी आपल्याही भागाकडे आपल्याही तालुक्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता त्यांचं गाव आहे म्हणून ते आज कसे तरी टाळीत कावळा सापडल्यागत सापडलेत खरे। विठ्ठल विठ्ठल आम्ही खूप बाहेर फिरून नंतर असंच लक्षात आलं की आपल्या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि म्हणून त्या ठिकाणी आमचे मृदंग महर्षी युवराजजी महाराज बोरस्ते अतिशय सुंदर मृदंग, त्याचबरोबर भाऊ भानुदास महाराज बोरस्ते म्हणजे इथलेच आहेत का? काय हटणोरे गाव भाग्यवान आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कैलास भाऊ पवार आहेत, बाबा आहेत, दोनही गायनाचार्य महाराज मंडळी मात्र तुम्ही बाहेरून बोलवली आहात। मौली महाराज आणि दिलीप महाराज सुंदर असं गायन, त्याचबरोबर पेटी वादक ते हटणोरेचे असले तर आमच्या दिंडोरीला राहतात शरद भाऊ आहेत, विनेकरी बाबा आहेत, त्याचबरोबर वलखेड आणि अवनखेड गावचं भूषण दोनही आनंद नाही या आनंदासी जोडा सांगता गोष्टी रागती गोडा। आनंद महाराज पवार आनंद काका मिस्त्री आहेत, त्याचबरोबर अनिल महाराज बोरस्ते आहेत, आमचे त्या ठिकाणी निळवंडी गावचे उल्हास महाराज पाटील आहेत, बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे संजू भाऊ आहेत, काका आहेत। आणि या 2 कन्या रत्न या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊंच्या कन्या रत्न कुमारी अंकिता दिदी बोरस्ते आणि संजय महाराजांच्या कन्या रत्न पुतणी नाही दीदीचं नाव काय? ऋतुजाताई अतिशय सुंदर मुली तयार झालेल्या आहेत। खरं सांगू तुम्हाला आज या सर्वांची नितांत आणि काळाची गरज आहे। विठ्ठल विठ्ठल या 2 कन्यांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं बरं का, आज अनेक कन्या उपस्थित आहेत या ठिकाणी। बाळांनो, तुम्हाला जर आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करायचं जर असेल ना बरं का, ही सुवर्ण संधी आहे, ही सुवर्ण संधी। आणि म्हणून माझा नेहमी आग्रह राहिलेला आहे, आपल्या संत परंपरेमध्ये श्री संत जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, मीराबाई असतील, संत सखूबाई असतील, या सर्व संत महिलांनी 42 कुळांचा उद्धार केला। त्यामध्ये ब्रह्मचारी आहेत, काही त्या ठिकाणी संन्यासी जरी असल्या तरी पण सुद्धा सांगू तुम्हाला, आपल्याला जर कीर्ती रूपाने 2 कुलांचा उद्धार करायचा असेल वा आपल्याला पितृलोकांचाही उद्धार करायचा असेल तर या ठिकाणी आपण पुढे येणं गरजेचं आहे। ही संत परंपरा जे शिकवते आपल्याला ते स्मरणात आणणं आवश्यक आहे। आणि 2 कुळांचा उद्धार जर करणारी जर कोण असेल या जगातामध्ये तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा। आणि म्हणून आपण प्रत्येक कन्याला हरिपाठ शिकवला पाहिजे। प्रत्येक कन्याच्या मुखामध्ये हरिपाठ असलं, मग तू म्हणाल मुलांच्या मुलींच्या आधी मुलांना शिकवला पाहिजे। मुलांची संख्या भरपूर आहे या ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी आनंदाची बाब आहे। ज्ञानेश्वर भाऊ असतील, संजू भाऊंच्या या पुतणी आहेत ऋतुजाताई, खूप आनंदाची बाब आहे। या लेकरांना पुढे आपण घातलं पाहिजे, यांच्या कला गुणांना वाव दिली पाहिजे। मी नेहमी सांगत असते बाबा, हे आज अत्यंत गरजेचं आहे, गरजेचं सांगू तुम्हाला। आपण समाजाने आपण सर्वांनीच जागृत राहिलं पाहिजे। जर जागृत नाही राहिलो, जर झोपेतच आपलं आयुष्य गेलं तर मात्र मरण आपल्या दाराशी। आणि आजची जर परिस्थिती आपण जर पाहू गेलो
तर यापेक्षा वेगळं काय सांगू? विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये प्रत्येक जण फक्त प्रत्येकाची पोळी भाजण्याचा विचार करतो आहे. आज थोडस चिंतन अभंगावरच होईल, सांगता येत नाही. थोडे अनेक विषय माझ्या समोर आज घोळका घालतायत. कारण आपण इतक्या दिवस फक्त कॉलर ताट काय करून आणि फक्त समाजामध्ये फिरणंच का? सांगू तुम्हाला, याच्या पायी आपले संसार आपण 4 व्हील मध्ये फिरण्यापेक्षा होतंय काय माहितीये? अहो, बाकीचे लोक काहीच नाही त्यांच्याकडे, ही लोक कुठल्या कुठे गेली. मात्र आपण लोक का मागे राहिलो आहोत? का मागे राहिलो याचं बारकाईने थोडं चिंतन करा. आणि चिंतन करण्याची आज गरज आहे. नुसतं चिंतन करू नका, तर जागा होऊन उभारी धरण्याची गरज आहे. कास घालोनी बळकट तुकोबऱ्यांच्या उक्तीप्रमाणे कळी काळावरी हनू नीट बाबारे, या पद्धतीने कास बळकट करून आज उभा राहण्याची गरज आहे. आज फक्त अंतरवारी सराटी मध्ये जे चाललंय तेच तेवढंच फक्त गरजेचं नाही बाबा, ते तर महत्वाचंच आहे. पण आज ही अंतरवाली सराटी प्रत्येक गावागावात उभी राहिली पाहिजे, या मी मताची. का नसावं? का नसावं? आम्हाला जगात प्रत्येकाचं चाललंय, आम्हाला का नसावं? हे गरजेचं आहे. आपले लेकरं बाळ शिकून घरी बसलीत आणि शेती करावं. आहे वडिलोपार्जित थोडी शेती करावं, तर कोणता भाव आहे त्याला? काय हो? टमाट्याची परिस्थिती ती झाली, ते पुढे द्राक्ष कसे तरी पिकवले, तर त्या द्राक्षांची काय परिस्थिती आज? पुढे परत पाणी पाऊस काय हाती लागते? कोणतंही पीक घ्या तुम्ही, कोणत्या तरी पिकाला भाव आहे. आज लेकरं बाळ शिकून आपले घरी आहेत. का घरी आहेत? एकमेव कारण आरक्षण नाही. एवढा रात्रंदिवस आपले विद्यार्थी अभ्यास करतात, एवढे सगळे काबाड कष्ट करतात. हाती काय लागतंय? आपल्या काय हाती लागतंय? प्रत्येकाने जागा होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने जागृत होऊन कटिबद्ध होणे गरजेचं आहे. आपला हक्क आहे, आपल्याला भेटला पाहिजे. विठ्ठल आज हनुमंतरायांच्या या वर्धापन दिनानिमित्ताने या सप्ताहाची सुरुवात आहे. हनुमंतरायांनी अजन्म सेवा केली. कुणाची सेवा केली? रामरायाच्या सेवका रामरायांची सेवा केली. पण सेवा करत असताना मेवा घेतला ना हो. आपण फक्त काबाड कष्टच करतो आहोत. मेवा कुठे आहे आपल्या भागी? आपल्या भागात मेवा आहे का? अजिबात नाही. आणि म्हणून सारासार विचार करून जागृत होणं गरजेचं आहे. आणि हे जागं होऊन त्या ठिकाणी आपल्याला आपला भाग भेटला पाहिजे, आपल्याला तो मेवा भेटला पाहिजे. आपण कष्ट करतो आणि आपल्या टाळूवरचं लोणी कुणीतरीच खाऊन जातं. असं कशाला असावं? विठ्ठल विठ्ठल. फार विषयांतर नको म्हणून आज सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे हा तुकोबरायांचा आहे. आज कार्यक्रमाचा दुसरा दिवस संतपर अभंग घेतला पाहिजे. संतांचं वर्णन आपल्याकडून झालं पाहिजे. संप्रदायाचा दंडक आहे. कीर्तनाच्या वा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी संतपर, तिसऱ्या दिवशी संतपर, भक्तीपर, उपदेशपर, मागणी असे दंडक आहे. काल्याने भगवान परमात्म्याच्या चरित्राच्या त्या गुणांच्या त्या ठिकाणी उच्चाराने सप्ताहाचा समारोप करतात. ही परंपरा आपल्याकडे आहे. या उद्देशानं आज देवते संत निमित्त त्या प्रतिमा मात्र भगवान आणि संत हे भिन्न दिसत जरी असले तरी वस्तुतः ते एक आहे. आता थोडासा चिंतनीय भाग सांगायचा जर ठरलाच तर या ठिकाणी वेळ थोडा कमी आहे. कमी वेळेच्या अभावी त्या ठिकाणी आपण होईल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुकोबराय म्हणतात देव आणि संत हे एक आहेत. खरं तर तुकोबराय देव आणि संत हे एक आहेत असं सांगण्याची तुम्हाला आवश्यकता का वाटली? असं का वाटलं? कारण देव
संत, बरोबर आहे की नाही? मग देव आणि संत हे एक आहेत असं तुम्हाला का सांगावं असं वाटलं? एक पहिला मुद्दा. अजून महत्वाचे मुद्दे असे आहेत, तुकोबराया देव जो आहे हा देव आहे, बरोबर, पण तरी तुकोबराय म्हणतात बाबा रे नाही, देव आणि संत हे एक आहे. का, कसं आणि का लोकांना सांगायचं? महत्वाची कारण अशी आहेत बाबा रे, या लोकांना, या समाजाला हे सांगावं लागणार आहे. का सांगावं लागणार आहे? हा समाज मृत्यू लोकांमध्ये आला खरा, पण मात्र या समाजाला मी कोण आहे, मला कुठे जायचंय, मला काय करायचं आहे याचा विसर पडला. का विसर पडला? त्याचे कारण महाराज वर्णन करून ठेवतात. विषय अंध झालेत ही लोक, विषयामध्ये एवढे गुंतले आहेत की त्यांना स्वची जाणीव नाही, स्वतःची जाणीव नाही, देव काय आहे सर्व विसरले. कशामध्ये? विषयी गोंधळ. विषय बोलले जीवा, बोलले जीवा, जीवा, हा जीव फक्त विषयामध्ये गुंतला, विषय ओढी बुलले जीव. आता यांचे कोण करील कीव? का? अरे कीव येते यांची, नुपजे नारायणी भाव, पाओनी ठाव नरदेह. नरदेहाचे प्राप्ती होऊन सुद्धा यांची देवाकडे प्रवृत्ती नाही, यांची विषयाकडे प्रवृत्ती आहे. मग जर देवाकडे हे पाहू गेले तर देव मंदिरामध्ये दिसतो, मूर्तीमध्ये दिसतो, देव देव रूपाने दिसतो का मूर्ती दिसते? नाही. देवत्वाची त्या ठिकाणी भावना केली तर त्या ठिकाणी आपल्याला तो देव दिसतो. वस्तुतः इतर लोक तर अनेक जण म्हणतात देवच नाही. लोक काय म्हणतात? देवच नाही, देवच नाही मुळात असं म्हणणारी लोक, मग त्यांना कोणी सांगायचं? आणि म्हणून तुकोबराय म्हणतात बाबा रे, या सर्व लोकांसाठी संत यांना समजून सांगणं गरजेचं आहे, महत्वाचे. या उद्देशानं आजचा अभंग विठ्ठल विठ्ठल. देव देव आहे, पण देव दिसतो का? देव दिसतो नाही. कारण देवाचं वर्णन करायचं जर ठरलं तर देव निर्गुण आहे. देवाय 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 देव आहे पण असं तसं दिसणार नाही. हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे पण निर्गुण आहे बाबा रे. पण निर्गुण जर देव आहे तर तो दिसेल? मुळीच दिसणार नाही, कारण तो निर्गुण आहे. आणि निर्गुणाचं वर्णन करत असताना असं म्हटलंय बरं का, श्रीमद भगवद्गीतेने म्हटलंय अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मैमव्ययः. हा कसा आहे? अनादित्वात निर्गुणत्वात असं असणारा हा परमात्मा. किंवा संतांनी याचं विश्लेषण केलंय. कसा आहे हा? नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदरणा अंधळा देखणा,
कैसी जीव शिव तयासी भावना पंचभौतिक नाने पंच प्राणा हो। रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया। निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया। मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा। कबीरदासजी म्हणतात रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्विकार निर्गुण ही तुझी रघुराया। बाबा हा कसा आहे, याला रंगही नाही, याला रंग नाही, याला आकार नाही, ज्या गोष्टीला आकारच नाहीये। मला सांगा, तुम्हाला मी म्हटलं हा माईक आहे, तुम्ही काय म्हणाल? तुम्ही काय म्हणाल? हो हा माईक आहे। काय म्हणाल तुम्ही? हा माईक आहे। मी जर म्हटलं इथं देव आहे, तुम्ही काय म्हणाल? रामदास पाटील काय म्हणाल? कुठं देव आहे? तिथं तर देवच नाही। हा माईक आहे म्हटलं तर म्हणलं हो ताई बरोबर आहे, हा माईक आहे, पण इथं देव आहे असं जर म्हटलं तर काय सांगू तुम्हाला? हा निर्गुण आहे, हा निराकार आहे। निराकार म्हणजे ज्याला आकारच नाही, ज्याला आकारच नाही, ज्याला आकार असतो। अजून एक सांगते महत्वाचं, त्याला जर आकार आला तर देवत्व कसं, देव कसा? कारण त्याचं कारण सांगते माया, त्यानंतर महत्त्व। माया दिसते का हो कुणाला? माया नावाची बाई नाही, नाही दिसत। महत्त्व तेही दिसत नाही। त्यानंतर खालची गोष्ट आहे ते म्हणजे पंचकृत पंचमहाभूत, पंचमहाभूत आणि त्यांच्यामध्ये पंचकृत पंचमहाभूत। आता पंचकृत पंचमहाभूत जे आहे ते आपल्याला प्रचितीला येतात, डोळ्याने दिसतात, आणि त्यानंतर आहे जगत। जगत आणि जगतातील वस्तू आपल्याला दृष्टिगोचर होतात। जगत आणि जगतातील ज्या काही गोष्टी आहेत हे दृष्टिगोचर होतं, पण त्या आधीचं वरचं काहीच दिसू शकत नाही। मग देव कसा दिसेल? या सगळ्या वरचा देव आहे, मग देव दिसू शकत नाही। असा असणारा निर्गुण देव आहे। निर्गुण जो आहे तो दिसू शकत नाही, त्याला गुण नाही, त्याला आकार नाही, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही। तो कसा आहे? तो कसा आहे असं म्हणत असताना श्रीमद भगवद्गीता म्हणते बाबा रे, तो असा आहे अज आहे। अज म्हणजे ज्याला जन्मच नाही, मग ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू नाही। असा जर परमात्मा आहे तर दिसेल का? नाही दिसणार ना, नाही दिसणार। पण हृदयी शोधून पहा, नक्की म्हणाल दिसणारच। मग सगुण तरी दिसेल का? निर्गुण नाही दिसत तर सगुण सुद्धा दिसत नाही, तो सुद्धा दिसण्यासाठी शोधून पाहे बाबा रे, खूप कष्ट घ्यावे लागतात। मग कुठेतरी तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया। खूप शोधलं त्यांनी, हिमालयामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा त्यांच्या स्वप्नात सुद्धा आला नाही हो। ध्यानी न धाता नातुडसी असं म्हटले। तो म्याने केला साजरे, योगी दुर्लभा तो म्याने केला साजरे, योगीजनांना स्वप्नात सुद्धा न दिसणारा, पण माऊली ज्ञानोबा म्हणतात तो मी पाहिला, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी। असा भगवान परमात्मा
परमात्मा आम्ही पाहिला असं संत महात्मे म्हणतात, पण संत महात्म्यांनी पाहिला तुम्हा आम्हाला दिसलाय नाही दिसला, त्यासाठी खूप करावं लागणार आहे. हो, नुसत्या गप्पा मारून तो दिसणार अजिबात नाही. मग का होत को बराय, निर्गुण असणारा परमात्माही आमच्या त्या ठिकाणी आम्हाला दर्शन देऊ शकत नाही. मग सगुणाचाही विषय उरत नाही, मग आमचा जन्म फुकट जाईल का? कारण तुकोबरायनेच एक ठिकाणी असं म्हटलंय, तुका म्हणे जन्म आल्याचे आपल्याला जर देवाचं दर्शन झालं तरच या जन्माचं सार्थक होणार आहे, अन्यथा जन्म फुकट जाण्याची शक्यता आहे. मग जन्म जर फुकट गेला तर काय अर्थ आहे? मग त्या देवाचं दर्शन झालंच पाहिजे. त्या देवाचं दर्शन होण्यासाठी निर्गुणाचं आता तर दर्शन होणं शक्य नाही, सगुणाचे दर्शन होणं शक्य नाही. मग बाबा रे जन्म फुकट जाईल का? अहो फुकट जाईल ना देवाचं नाही दर्शन झालं तर. तुकोबराय म्हटले काळजी करू नका, तुमचा जन्म फुकट जाणार नाही. तो जन्म फुकट जाऊ नये म्हणूनच मी तुम्हाला आजच्या अभंगामध्ये सांगतो आहे की देव आणि संत हे एक आहेत. अभंगाचं देवते संत देवते संत देवते संत देवते संत हटनोरेकरांना उत्तम गायक भेटले, याबद्दल टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत तर करा. खूप छान. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबराय म्हणतात तुमचा जन्म वाया जाणार नाही का? देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण संतांचं जर दर्शन झालं तर तुमच्या जन्माचं नक्कीच सार्थक होणार आहे. मग जे संत आहेत आणि देव आणि संत हे भिन्न नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निमित्त मात्र प्रतिमा भिन्न असल्या तरी पण सुद्धा देव आणि संत हे एक आहेत. मग देव आणि संत यांचा चार दृष्टीने अभेद सांगता येतो, तो क्रमशः आपण पाहू. पहिला अभेद सांगता येईल तो स्वरूप दृष्टीने, दुसरा सांगता येईल तो गुण दृष्टीने, तिसरा सांगता येईल तो कायत्वावचन
छेदकाने आणि चौथा सांगता येईल तो फलदृष्टीने. विठ्ठल देव आणि संत यांचा भेद स्वरूप दृष्टीने आपल्याला सांगता येईल बरं का. देव आणि संत हे स्वरूपाने एक आहे. स्वरूपाने एक आहे. स्वरूपाने एक म्हणजे ऐका, तुम्हाला उदाहरणाच्या दाखल सिद्धांत समजावून सांगते थोडासा. पूर्वीचा काल आहे, एवढ्या गाड्या वगैरे तंत्रज्ञानाचं एवढं काही प्रगत झालेलं नव्हतं. खेडेगाव आहे आणि खेडेगावातील एक व्यक्ती, आता पूर्वीच्या काळात मुलीचं लग्न करायचं म्हणजे जरा कठीण गोष्ट होती, है की नाही. नाही 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 आताच सांगूच नका. आता मुलीच्या बापाला काही टेन्शनच नाही. जमवायचं, पाहुणे घराशी आलेच पाहिजे. नाही नाही आता रांग लागती तो भागही सोडा, वरून भेटतात तेही सोडा. पण आता कुणाच्या दाराशी जाणं मुलीच्या बापाला काही आता काही ताणच राहिला नाही, अजिबात काहीच. चप्पल तुटायची तर अजिबातच गरज नाही बरं का. पण हा पूर्वीचा काल होता बरं का. पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी मुलीचे वडील आहे, खूप स्थळ पाहून झाले पण काही जमेना. तसं अजून कुणीतरी सांगितलं बाबा या घरी असा असा मुलगा आहे, जा शोध घेऊन पहा. आणि म्हणून हे निघाले बिचारे. उन्हाळ्याचे दिवस, कडकड, आत्ताही दुपारचं ऊन किती कठीण लागतं. आणि असं उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी दुपारचं ऊन, रखरखत ऊन लागलेलं, पाय भाजत होते. आणि अशा कालावधीमध्ये खूप तहान लागले, कुठेतरी थांबलं पाहिजे, विश्रांती घेतली पाहिजे, पाणी पिणे तरी कुठेतरी प्यालो पाहिजे. या उद्देशानं त्याच्या चटकन लक्षात आलं, हटनोरे गावामध्ये आपला जुना मित्र आहे बरं का, बालपणीचा मित्र आहे, आपण त्याच्याकडे जाऊ, जराशी विश्रांती घेऊ, जरा पाणी वगैरे पिऊ आणि पुन्हा आपल्या मार्गाला मार्गस्थ होऊ. या उद्देशानं तो आपल्या मित्राच्या घरी गेला. मित्रालाही मोठा आनंद झाला, बालपणीचा मित्र भेटला. वा वा वा, 12 वर्षातून मित्र भेटला. खूप बरं वाटलं, खूप आनंद वाटला. आणि त्या ठिकाणी पत्नीला सांगितलं, अगं ये मित्र आलाय, जुना मित्र आहे, बालपणीचा मित्र आहे, पटकन चहा ठेव बरं. आता चहा ठेव म्हटल्यानंतर पत्नी मोठी डेंजर होती. ती म्हटली नाही आमचं कशाला कमी जाऊ. छान होती पत्नी. म्हटलं तुम्हाला काही कळतं का, घरात साखर नाही, गॅस संपलेला आहे, उन्हाळा दिवस, आता काही चहा करायचं म्हणजे गॅस पेटवणं, नाही गॅस संपलाय तर चूल पेटवावी लागेल. तुम्हाला काही समजतं का, साखर तर अजिबातच नाही. तो म्हटला नसू दे साखर, एक कुत्रा टाक, एक डुक्कर टाक आणि कर चहा. आता हा आलेला मित्र बिचारा माळकरी होता माझ्यासारखा. तो म्हटलं चहा मध्ये कुत्रा टाकायचा आणि हत्ती टाकलाय, कस काय चहा प्यावं. पण मग आता मित्राचा मोठा आग्रह असल्यामुळे काहीच करता येत नाही, बोलताच येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी हो नाही करता 2-5 मिनिटांमध्ये त्या बाईने चहा उकळून समोर आणला. आता चहा मध्ये पाहतो तर चहा सारखाच दिसतो, पण चहात कुत्रा टाकलाय, डुक्कर टाकलंय. चहा कसा असेल, नको बो प्यायला. एक मन म्हणतोय प्यावं, मित्राचा आग्रह आहे. दुसरं मन म्हणतोय नको बाबा, कुत्रा टाकलाय, डुक्कर टाकलाय, कुठं चहा पेता. तो म्हटलं का हो तुम्ही घ्या ना. तो मित्र बोलला त्याला, तुम्ही घ्या ना. नाही म्हटले आताच मगाशी पाहुणे झाले, त्यांनी आम्ही सोबतच घेतलंय, आता मी नाही घेत, घ्या तुम्हीच. झाली का पंचायत म्हटला. तरी जीभ रेटून म्हटलाच, बाबा रे तू चहा केलाय खरं, मोठ्या प्रेमाने केलाय, पण मी माळकरी माणूस, यात कुत्रा टाकलाय डुक्कर टाकला. अरे म्हटलं तुला काय वेड लागलं काय. याच्यामध्ये 8 दिवसापूर्वी पहिल्या मुलीचं लग्न झालंय आणि त्या ठिकाणी त्या रुखवतामध्ये केलेला साखरेचा कुत्रा आहे, साखरेचं डुक्कर, साखरेचा हत्ती, साखरेचं उंट वगैरे ज्या सर्व वस्तू केलेल्या, त्याच्यातला एक कुत्रा तो हत्ती टाकलाय, डुक्कर टाकलंय. पे म्हटलं की आता फुरक्यात बशी कोरडी केली त्यांनी. माझा दृष्टांत संपला. तुम्हाला समजलं सगळ्यांना. मला सांगा, कुत्रा आहे, कुत्र्याची तंगडी तोडून खाल्ली तर कशी लागेल. तो कुत्रा नाही म्हणत, साखरेचा कुत्रा.
आणि डुकराची शेपटी मोडून खाल्ली तर कशी लागेल आनंद महाराज? गोडच लागेल. कुत्रा, हत्ती, उंट, डुकर हे सगळे नाव काय आहेत हो? वेगवेगळे की नाही? त्यांचे आकार सुद्धा कसे आहेत? वेगवेगळे आहेत. पण डुकराची शेपटी खाल्ली, कुत्र्याचा पाय मोडून खाल्ला आणि हत्तीचा दातही मोडून खाल्ला तर पाटील कसा लागेल? गोडच लागणार आहे. ते आकाराने भिन्न असू दे, नामाने भिन्न असू दे, पण स्वरूप मात्र, गोडी मात्र कशी आहे? एक आहे. हे जसं तसं देव संत हे आकाराने भिन्न असू दे, हे नावाने भिन्न असू दे, पण स्वरूपाने एक आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत ते स्वरूपाने एक आहेत. अजून उदाहरण सांगू. महाभारतामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णाची मुलगी, भगवान श्रीकृष्णाची बहीण कोण आहे? सुभद्रा. द्रौपदी ही मानलेली बहीण आहे आणि मात्र सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा आहे. सुभद्रेचं लग्न करायचं असं ठरल्यानंतर आता सर्वात मोठे यांच्यामध्ये कोण आहेत? दादा आहेत, भीम दादा. आणि दादा आहेत त्या ठिकाणी बलराम दादा. आणि बलराम दादाला विचारलं, बाबा सुभद्रा कुणाला द्यायची? कारण आपल्या घरामध्ये सर्वात मोठा जो असतो त्याचा विचार घेतला जातो. नाही, तो जो म्हणेल तीच पूर्व दिशा. आणि आपल्याकडे तसंच आहे आणि तसंच असावं. पण जो पुढं चाललेला आहे ना त्यांनी आधी मागच्यांचा विचार करावा. विठ्ठल विठ्ठल. मला पुन्हा याला लागूनच अशी एक गोष्ट आठवली. महाभारतामध्येच 5 पांडव आहेत आणि 5ही पांडवांचा थोरला बंधू कोण आहे? धर्मराजा आहे. धर्मराजा जे म्हणेल ती पूर्व दिशा होती 5ही पांडवांमध्ये. म्हणून आजही 5ही पांडवांचं नाव काढलं जातं बरं का. दुर्योधनाचं कोणी या बाबतीत नाव घेत नाही, पांडवांचं नाव घेतात मात्र बरं का. युद्ध सुरू होणार अशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी धर्मराजाने सांगितलं, चला ज्याच्या आपल्या रथावरून खाली उतरा. असं म्हटल्याबरोबर भरभर सर्व पांडव उतरले, रथावरून खाली उतरले. आणि दादा सर्वात पुढे चालू लागले, धर्मराजा सर्वात पुढे चालू लागले. मग कोणी तिथं म्हटलं नाही, दादा हो तुम्ही काय करता, रथातून खाली उतरलात आणि चालू लागलात, असं अर्जुनही म्हटला नाही, भीमही म्हटले नाही, नकुल सहदेव वगैरे कोणीच म्हटले नाही. दादा पुढे चाललाय ना, त्यांच्या मागे आपल्याला चालायचंय बर का. मग तिथं मचमट घालत बसले नाही बाकीचे भाऊ. हा, आपल्याकडे जसे घालत बसतात तसं तिथे झालं नाही. असो तो भाग थोडासा बाजूला ठेवा. त्या ठिकाणी बलराम दादा सुद्धा आपली बहीण कुणाला द्यायची? दादाने सांगितलं आपली बहीण दुर्योधनाला द्यायची. कुणाला द्यायची? दुर्योधनाला द्यायची. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मनामध्ये होतं आपली बहीण कुणाला द्यायची? सुंदर आहे, छान आहे, मनाने निर्मळ आहे, सुंदर असणारी बहीण अशा तशाच्या हाती पडता कामा नये. तिला कुणाला द्यायचे? आपल्याला अर्जुनाला द्यायचे. पण दादाचं म्हणणंय ती कुणाला द्यायची आहे? दुर्योधनाला द्यायची. अशा कालावधीमध्ये भगवान परमात्मा विचार करतात आहे, बाबा बहीण तर आपली अर्जुनालाच द्यायची आहे, पण कसं करावं? कारण वर्चस्व कुणाचं आहे? मोठ्याचं चालतं, लहान्याचा विचार घेत नाहीत. दादाच्या विचाराने चालले, चालू द्या. पण मात्र भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी अर्जुनाला विचारतात, अर्जुना अरे सुभद्रा कुणाला द्यावी रे? कुणाला विचारतात? अर्जुनाला. कोण विचारते? भगवान श्रीकृष्ण विचारतात, सुभद्रा कुणाला द्यावी रे?
अर्जुन म्हणतो हे काय विचारणं झालं का? अर्जुन काय म्हणतो, हे काय विचारणं झालं का? अरे अर्जुना, सुभद्रा कुणाला द्यावी रे? पुन्हा विचारलं. देव विचारतोय पण अर्जुन उत्तर देतोय, हे काय विचारणं झालं का? हे काय विचारणं झालं का? असं का उत्तर देतोय? मग देव म्हटला तुला दिली पाहिजे का? देवा हे का विचारणं झालं का? असं कोण म्हटला? अर्जुन म्हटला. त्या ठिकाणी असं करत करत सुभद्रा ही मलाच मिळाली पाहिजे अर्जुनाने सांगितलं. पण अरे बाबा तू असं म्हणतो, पण दादाने ठरवलंय तिकडं कुणाला द्यायची? दुर्योधनाला द्यायची. काय करावं काय करावं? दादा हे काहीच मला सांगू नको देवा, सुभद्रा तर मलाच मिळाली पाहिजे. मग तुलाच जर मिळाली पाहिजे तर मी जे सांगतो ते तुला करावं लागेल. मी जे सांगतो ते तुला करावंच लागेल. बाबा तू जे सांगशील ते मी करेन, पण सुभद्रा मलाच भेटली पाहिजे. असं त्या ठिकाणी अंतःकरणाशी ठाम निश्चय करून भगवान परमात्मा सांगतात, बाबा आता तू असा नाही, तू संन्यासी हो. आता संन्यासी लग्न करायचंय असो, आणि त्या ठिकाणी तू संन्यासी हो. मग हे सगळे भरजवडी कपडे वगैरे हे सगळे काढ, केस ते सगळे काढून टाक. संन्यासी म्हटलं केस कशाला लागतात? अजिबात नाही, ते पण काढून टाक. बर मग काहीच नाही, आमच्या गावामध्ये जे मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये तपस्वी होऊन मस्त संन्यासी होऊन बसायचं. आता अर्जुन आहे हो, राजबिंडा गोरा गोमटा आणि त्यात संन्यासाचा वेश धारण केला. इतका सुंदर लकलक चकाकू लागला, त्या ठिकाणी चमकू लागला. आणि संन्यासी सध्याचे जास्त चमकतात, तेच जास्त फेमस होतात. आपल्यासारख्याला थोडे, आपल्यासारख्याला शक्य नाही बाबा त्या गोष्टी. आणि म्हणून त्या ठिकाणी हा चमचम चमकू लागला. त्या ठिकाणी अर्जुन संन्यासाच्या रूपामध्ये आलेला बर का. असं हो नाही करता करता काही महिलांनी पाहिलं पाण्याला जाता जाता. गावामध्ये मंदिरामध्ये संन्यासी आलाय, संन्यासी आलाय. हा 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 म्हणता म्हणता गावभर द्वारकेभर त्या ठिकाणी ही बातमी कोणाला समजली? सगळ्यांना तर समजली, पण सर्वांना कळता कळता त्या ठिकाणी दादाला देखील ही बातमी समजली. दादांना बातमी समजली आणि भगवान परमात्माकडे बर का कृष्णाकडे आले. म्हटले अरे म्हणतात गावात संन्यासी आलाय मंदिरामध्ये, चल जाऊ दर्शनाला, चल जाऊ दर्शनाला. आता हा संन्यासी कोणी बसवलाय? सगळे कीर्तनातच बसले ना? हा नाही, मला वाटलं खरंच आहेत का, बसलेत का? कोणी बसवलाय हा संन्यासी? देवानेच बसवलाय. बर त्या ठिकाणी संन्यासाला सांगून ठेवलंय, कोणी फळं आणून देईल, कोणी जेवायला चल म्हणेल, कोणी काय म्हणेल, त्या फळाकडे बघायचं सुद्धा नाही. नामस्मरण करत बसायचं, कुणाकडे पाहायचं नाही, काही खायचं नाही. कोण आहेस तू? अर्जुन नाही, संन्यासी आहेस. हे सर्व व्यवस्थित सांगून ठेवलं, शिकून ठेवलं. आणि थोड्याच वेळामध्ये भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी बलराम दादा संन्यासाच्या दर्शनाला आले. दर्शनाला आल्यानंतर तिथं पाहिल्यानंतर संन्यासाला बलराम दादाची सुद्धा चित्तवृत्ती हल्ली. काय सुंदर आणि काय छान हा संन्यासी आहे, आपल्या घरी आला तर, आपल्या घरी जेवायला आला तर बर का. आणि म्हणून दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेऊन म्हटले संन्यासी बाबा आमच्या घरी जेवायला येता का हो? आता हा शांता दांता काय, कारण देवाने सांगितलं होतं कुणी दिलेलं खायचं, याबद्दल काही बोलणंच झालं नव्हतं. आणि म्हणून संन्यासाने हळूच देवा, अरे चल येतो येतो म्हण, ज्याच्यासाठी तो, अरे किती मोठ भाग्य आहे तुझं, येतो म्हण. मोठ्याने नाही म्हटलं देव, हळूच म्हटला. संन्यासाला मात्र ते समजलं, हो नारायण नारायण येतो येतो म्हटल्यानंतर संन्यासाला त्या ठिकाणी बलराम दादाने घरी आणलंय. विशेष अशी सेवा त्या ठिकाणी सुरू झाली. जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर पानाचा विडा वगैरे दिल्यानंतर बलराम दादा म्हटले संन्यासी बुवा माझ्या सुभद्रेचं लग्न जमलंय, माझ्या बहिणीचं लग्न जमलंय दुर्योधनासोबत, तिचा संसार सुखाचा व्हावा असं मला वाटतं, प्रत्येक भावाला वाटतं. बरोबर ना शांताराम काका?
प्रत्येक भावाची खूप आंतरिक तळमळ असते. आई वडिलांची जशी आंतरिक तळमळ असते ना, तशी भावाची देखील असते. माझी बहीण सुखी राहिली पाहिजे, सुखी नांदली पाहिजे, प्रत्येक भावाची ही तळमळ. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणूनच ते गाणं पण आहे ना, सांग ना देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे मी माझ्या भावाला, ही तळमळ असते ना. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या बलराम दादांना वाटू लागलं की या संन्यासाची जर सेवा केली ना तर माझ्या बहिणीचा संसार सुखाचा होईल बर का. आता देव आंतरिक हसू लागला, बाबा याला घरी ठेवून घेतोय, उद्या काय कथा होते ते बघच आता. आणि म्हणून त्या ठिकाणी थांबण्याची अनुमती दिली. संन्यासी बाबा नारायण नारायण म्हटले म्हणजे थांबले. त्या ठिकाणी सेवक आला, आपला देवीचा कुलाचार आहे, तुम्हाला मंदिरामध्ये बोलवलंय, मंदिरात बोलवलंय असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बलराम दादांनी अर्जुनावर, अर्जुन हे माहीतच नव्हतं, पण मात्र विशेषतः त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलं. बाबा संन्यासी महात्मा घरी आणून ठेवला, घरी नाही कोणी, सुभद्रा एकटीच आहे, सेवेसाठी पाठवली आहे, तू लक्ष देण्यासाठी इथे थांब. म्हटले नाही नाही नाही, हे कठीण काम आहे, कारण कोण लक्ष ठेवणार आणि आजचा कुणाचा भरोसा देता बाबा. आणि म्हणून नको नको, हे काम कठीण आहे. पण म्हटलं नाही, तुला काय एवढंही नाही का बसून राहायचं, बाकी काय करायचंय तुला. आणि मग भगवान श्रीकृष्णाला तिथे ठेवलं. दादा निघून गेले कुलाचाराच्या पूजेसाठी. गेल्यानंतर मात्र त्या ठिकाणी हे दोघे आहेत, अर्जुनाला सांगितलं, ए संन्यास्या, ही एवढीच संधी तुला पाहिजे ना सुभद्रा, एवढीच संधी, एवढी संधी गेली का मग चुकलं सगळं. मग काय सुभद्रा तुझी हाती लागत नाही, ही सुभद्रा आणि तू पुढं काय करायचं ते ठरव. आता हा अर्जुन होता, संन्यासी होता का, अर्जुन होता, आणि हा सुभद्रेसाठीच आलेला होता. त्यांनी मागे पुढे न पाहता अर्जुनाचं वर्णन करताना असं म्हटलंय, हत्ती खांद्यावर घेऊन पळण्याची ताकद अर्जुनामध्ये होती. हत्ती 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 खांद्यावर घेऊन. मग त्याला सुभद्रा पळवणं एवढं कठीण आहे का? काही कठीण नाही दादा. आणि म्हणून त्याने खांद्यावर घेतली आणि लागला पळायला. हा 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 करता मध्ये सर्व द्वारकेमध्ये ही बातमी पसरली, सुभद्रा पळवली संन्यासाने. आता हा संन्यासी नव्हता, अर्जुन होता. हे नंतर हा पुढचा भाग झाला, माझा दृष्टांत संपला. मला महत्वाचा भाग सांगायचा या ठिकाणी. जेव्हा भगवान परमात्मा आणि अर्जुन एकत्र बसले, एकत्र बसल्यानंतर अर्जुन ज्ञानेश्वरी मध्ये प्रश्न विचारतोय देवाला, हे देवा, हे भगवंता, काय माझा महत्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आहे ना? देव आणि संत हे भिन्न नाही, देव आणि संत हे स्वरूप दृष्टीने एक आहे, हा माझा सिद्धांत लक्षात घ्या. त्याला अनुसरून हा दृष्टांत देते आहे मी. मग भगवान परमात्म्याला अर्जुन विचारतो आहे, देवा, अरे मी तुझी बहीण पळवली. मौलिद ज्ञानोबराय लिखाण करतात. मौलिद ज्ञानोबराय म्हणतात, संन्यासी होनी जनी तू चोरोनी नेली माझी बगिनी, परिविकल्प नुपजे म्हणे मी तू दोन्ही स्वरूप एक. मौलिद ज्ञानोबराय म्हणता, अर्जुनाचं आणि देवाचं नाव भिन्न असू दे, त्या ठिकाणी उपाधी मात्र भिन्न असू दे, पण स्वरूप मात्र एक आहे. म्हणून विकल्प नुपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. देव आणि संत एकमेकाच्या हृदयात असतात. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. किती स्वरूपाने एक आहे. जसं साखरेचं उदाहरण दिले तुकोबरायांनी, साखर आणि साखरेहून त्याची गोडी
वेगळी करता येते का? मी जर म्हटलं ही साखर आहे, साखर कशी आहे मावशी? गोड आहे. मग साखर खा. मग तुम्ही काय म्हणता? साखर कशी आहे? गोड आहे. मग साखर आणि त्याची गोडी वेगळी करता येईल का? नाही. गुळ आणि त्याची गोडी वेगळी करता येते का? नाही करता येत. मिरची आणि त्याचं तिखट वेगळं करता येतं का? हे स्वरूपाने एक आहे. जसं अजून एक उदाहरण देऊ तुम्हाला. मौलिद ज्ञानोबराय गोड चिंतन म्हणतात. मौलिद ज्ञानोबराय म्हणतात खूप मोठं वडाचं झाड आहे. वडाचं झाड कसं असतं? विस्तारलेलं, अतिशय मोठं असतं. वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाला फळं येतात. माहिती का सगळ्यांना? महिला मंडळ आपण जात असतो की नाही का? जातो की नाही? कोणत्या दिवशी जातो? पौर्णिमेच्या दिवशी. पण त्याच्यात अजून कोणती पौर्णिमा? वट पौर्णिमा. वट पौर्णिमेच्या दिवशी आपण वडाला जातो. फेऱ्या मारतो, है की नाही? आणि सगळं करून झालो की त्या वडाच्या काय करतो आपण? पाया पडतो. आणि काय म्हणतो? वडा विठ्ठल विठ्ठल. वडाचं झाड सगळ्यांना माहिती आहे. वडाच्या झाडाला फळं येतात. माहिती आहे ना? एवढे असतात असे. नाही तू वडाला गेला ना, किती मोठाले असतात ते? छोटी छोटी असतात. वडाचे ते फळ, त्या फळामध्ये काय असतं? काय असतं? आपण शेतकरी सगळे? नाही, मी शेतकरी. काय असतं त्या फळामध्ये? काय असतं? अहो सगळ्या बियाणेच भरलेलं असतं. काय भाऊ शेतकरी? बी असतं का ना त्याच्यामध्ये? त्या बियामध्ये काय असतं दादा? झाली का पंचायत आता? मनोज भाऊ, त्या बियामध्ये काय असतं? मी सिस्टम मधलं काही विचारलं असतं ताई, बास काय 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 आम्ही सांगितलं असतं तुम्हाला. तुम्ही वडाच्या झाडाच्या आणि त्या फळाचं काय विचारता आम्हाला? आपण शेतकरी आहोत. त्या बियामध्ये काय असतं? अहो वडाचं झाड असतं. नाही, त्या बियामध्ये वडाचं झाड असतं. हे मी म्हणते का? मौलिद ज्ञानोबराय म्हणतात 26 वटत्व जैसे बीज कणिके माझी असे, बीज कणू असे वटी जेवी. पुढे मौलिद ज्ञानोबराय म्हणतात तेवी आम्हा परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, वाचून आटू विसरे, मी ते चित्ते. माझा हा मुद्दा महत्वाचा आहे. वडाचं ते फळ, बीज आणि वडाचं झाड हे जसं वेगळं नाही, तसं देव आणि संत हे वेगळे नाही, ते एक आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात देवते संत देवते संत निमित्त का प्रतिमा, निमित्त का प्रतिमा, निमित्त का प्रतिमा, देवते संत देवते संत निमित्त का प्रतिमा, निमित्त का प्रतिमा, निमित्त का देवते संत देवत स्वरूपाने कसे एक आहेत हे तुम्हाला समजलं. गुणदृष्टीने देव आणि संत हे एक आहेत. पहा, देवाच्या बाबतीत विचार करत असताना भगवंताकडे 6 गुण आहेत. ज्ञानेश्वरी सांगते कोणते? ऐका यशश्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य बसती जेथ म्हणे. म्हणून तू भगवंताच्या बाबतीमध्ये 6 गुण आहेत. कोणते? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, हे 6 गुण देवाकडे आहेत. तसंच संतांकडे सुद्धा हे 6 गुण आहेत. मला पंचदशी नावाचा ग्रंथ माहिती आहे. जे संस्थेमध्ये शिकलेत त्यांना माहिती आहे. आम्हालाही शास्त्री महाराजांनी शिकवले. पंचदशीच्या पहिल्या श्लोकामध्ये वर्णन करत असताना विद्यारण्य स्वामी असं म्हणतात, नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने. बर का, या श्री या पदाचं विश्लेषण करत असताना असं म्हटलंय, देवाकडे जसे जितके गुण आहेत तितकेच संतांकडे आहेत. आणि आपल्याकडे एक पद्धत आहे, समान गुण असले की अभेद उच्चारण्याची पद्धती आहे. जसं शाळेमध्ये 2 विद्यार्थी आहेत, दोनही विद्यार्थ्यांना समान गुण पडले,
98% दोन्ही नाही पडले, दोन्ही नाही 98% पडले. म्हणजे 98%ने त्यांचं काय, दोन जरी व्यक्ती असल्या, दोन जरी विद्यार्थी असले तरी अभेद उच्चारण्याची पद्धती आहे. बरोबर. जसं दोनही मृदंगाचार्य काय सुंदर वाजवतात तो, अहो असं वाटतं जणू काही एकच जण वाजवतय. म्हणजे काय झालं, अभेद उच्चारला की नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचे गुण आणि संतांचे गुण त्या ठिकाणी एक आहेत, म्हणजे सारखे गुण आहेत. आणि म्हणून गुणत्व अवच्छेदकानी देव आणि संत एक आहेत. म्हणून तो कोबराय म्हणतात देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तिसरा भाग सांगितला या ठिकाणी, कार्यदृष्टीने सुद्धा देव आणि संत हे एक आहेत. कार्यदृष्टीने, कार्यत्व अवच्छेदकाने देव आणि संत एक आहेत. कसं, ऐका. ज्यावेळी भगवान परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण होतो, अवतार घेतो, अवतार घेतल्यानंतर 3 रूपाने कार्य करतो. कोण कोणत्या, ऐका. कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती, या 3 त्या ठिकाणी रूपाने कार्य करतो. कर्तुम शक्ती, कर्तुम शक्ती म्हणजे जी गोष्ट तुम्ही करू शकता, जी गोष्ट मी करू शकते, जी गोष्ट अन्य इतर कोणी घरी झोपलेले करू शकतात, त्यांना काय म्हणायचं, कर्तुम शक्ती. ती गोष्ट देवाने केली. काय केली हो देवाने, ऐका. आपण जी गोष्ट करतो ती देवाने केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गायी ओळल्या. आपण हे गायी ओळल्या की नाही, अहो लहानपणी मी पण गायी ओळलेल्या आहे. गायी ओळणं हे काय अवघड आहे, देवाने ओळल्या, आपणही ओळू शकतो गायींना. आता गायींना ओळण्यासाठी जागा राहिली, गायी राहिल्या नाही. प्रत्येकाच्या घरोघर गाय आपल्या, पण जागा राहिल्या नाही. खुंटेशीच तिकडूनच काहीतरी कापून आणायचं आणि इकडे चारा घालायचा, बाकी याच्या व्यतिरिक्त वळायचं वगैरे प्रश्न उरला नाही. देवाने गायी ओळल्या, आपणही ओळू शकतो. देवाने लोणी चोरलं, आपणही चोरू शकतो, आपणही चोरू शकतो. अनेक बाबी भगवंताने संसार केला, आपणही थाटामाटा संसार करतो. अनेक बाबी भगवंताने जे केलं ते आपण करतो, याला कर्तुम शक्ती म्हणतो, जी आपल्याकडे आहे. भगवान परमात्म्याने अवतीर्ण होऊन दुसरा भाग महत्वाचा आहे, अकर्तुम शक्ती. अकर्तुम शक्तीचे काही कार्य केले. अकर्तुम शक्ती म्हणजे जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही, जी गोष्ट मी करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही, ती गोष्ट देवाने केली. फक्त एकमेव भगवान परमात्म्याने, याला कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती म्हणतात. काय केलं असं भगवंताने, असं काय केलं, ऐका. काय केलं भगवंताने, 12 गाव अग्नी गिळला. श्रीमद भागवतामध्ये आपण चिंतन करतो, 12 गाव अग्नी गिळला. आपण फक्त विस्त्याला हात लावा, गिळायचं लांबच राहू द्या. शक्य आहे का, नाही शक्य नाही. भगवंताने काय केलं हो, अहो देवाने काय केलं, काही नाही केलं. कालिया महासर्प नाथोनी आणला. कालिया नावाचा अतिशय मोठा नाग होता, इतकं भयान विषारी होता. तर यमुनेच्या डोहामध्ये राहत होता आणि यमुनेच्या डोहामध्ये राहत असताना त्याने जर म्हणतात, भागवतात असं वर्णन आलेले, त्याने जर फक्त एक फुसकरा जरी मारला तरी त्या कालिया डोहावरून जाणारे जे पक्षी आहेत ना, ते जळून खाली पडत होते. इतका भयानक विषारी, बर का. त्या विषारी नागाला त्यावर नाथून त्या ठिकाणी तो काय केला, वर आणला. कालिया महासर्प नाथोनी आणला. गिळिता आघासूर चिरोणी संडीला. निळोबऱ्यांच्या या गवळणीमध्ये हे वर्णन ऐकायला भेटतं आपल्याला. काय केलं भगवान परमात्म्याने, अनेक राक्षसांचा वध केला. अनेक असे अकर्तुम शक्तीचे कार्य भगवान परमात्म्याचे आपल्याला सांगता येतील. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताने काय केलं, गोवर्धन पर्वत उचलला. भागवतातच आलेली ही कथा आहे. काय केलं, गोवर्धन पर्वत उचलला. आता गोवर्धन उचलणं सोपी गोष्ट आहे का, सोपी गोष्ट आहे. गोवर्धन पर्वत सोपय बाबा उचलणं, नाही 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 नाही. अहो गोवर्धन पर्वत आपण काय उचलू शकतो, आपण उचलू शकतो अजिबात नाही. युरियाची गोण किती किलोची असते, ती उचलत नाही. एक एकूण बायकोला धरावं लागतं
एक इकडून हा धरतो कशी बशी उचलून त्या सायकलीवर ठेवितो है की नाही. ती सायकल वर ठेवलं बाई म्हणत असते बाबा वर टांग मारून बसू नको आपली लोटीत नाही. बायको म्हणत असते आता बांधाने जायचं कशाला वर बसतो नको बसू. पण हा उगीच आपला शायनिंग मारतो टांग टाकतो सायकल वर बसतो ती सायकल डिगी 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 करते ती सायकल. आणि बांधाने नेत असताना मध्येच उलथून पडतो. गोण एकीकड सायकल एकीकड आणि हात तिसरीकडेच. पुन्हा ते गोल उचलण्यासाठी बायकोलाच हाक मारतो ये ग इकडं दे उचलून. याला 50 किलोची गोण उचला ना हा गोवर्धन कशाला उचलायला जाईल मरायला. आपल्याच्याने शक्य ही अकर्तुम शक्तीचं कार्य आहे एकमेव केलं भगवान परमात्म्याने. आपल्याला शक्य नाही. अहो मी तर नेहमी सांगत असते आपल्याला गादी उचला ना 10 किलोची आपल्याला गादी उचला ना आणि गोवर्धन कुठे पर्वत उचलायला जाणार आहे. अकर्तुम शक्ती भगवान परमात्म्याने ते कार्य केलं. अकर्तुम शक्तीचं कार्य केलं. बाबा भगवान परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण होऊन अनेक कार्य करत असताना अन्यथा कर्तुम शक्तीचं देखील कार्य करतो. अन्यथा कर्तुम शक्तीचं कार्य म्हणजे कसं माहिती आहे का दुसऱ्यांच्याकडून ते काम करून घेणं. जसं भगवान प्रभू रामचंद्रांनी लंका जिंकली. भगवान प्रभू रामचंद्रांनी लंका जिंकली. स्वतः जिंकली का तुकोबरायांनी वर्णन केले वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. किंवा त्या वानरांचा उद्धार केला राक्षसांचा उद्धार केला. आता राक्षस कुठे गेले होते तपश्चर्या करायला. राक्षसांनी कधी नामस्मरण केलं कैलास भाऊ नाही. पण त्याच्या मनात आलंय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा करशील तरी नवे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेची साई करी ओ आई मजवरी. आणि म्हणून असा भगवान परमात्मा त्याच्या मनात आलो आणि त्याच्या मनात आल्यानंतर मुकम करोति वाचालम पंगुल्लंघयते गिरिम यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. त्याच्या मनात आलं राक्षसांचा उद्धार करायचा. कपी कुळ उद्धर राक्षसा कुळ राक्षसांचा उद्धार केला. कप्पी म्हणजे वानरांचा उद्धार केला. वानरा हत्ती लंका घेवली म्हणजे हे अन्यथा कर्तुम शक्तीचे कार्य आहे. संत महात्मे सुद्धा अन्यथा कर्तुम शक्तीचे कार्य करतात. या भूतलावरती येऊन काय काय केलं संत महात्म्यांनी कर्तुम शक्तीचे कार्य केले. कर्तुम शक्तीचं कार्य काय केलं बरे का. संत महात्म्यांनी संसार केला आपणही करतो. संत महात्म्यांनी पंढरीची वारी केली आपण करतो की नाही. आपणही केली. मौलिक ज्ञानोबरांनी केली ना माझी मनीची आवडी पंढरपुराने नगुणी पांडुरंगी मनरंगले गोविंदा ते गुणविधी. आपणही पंढरीची वारी करतो. संत महात्म्यांनी नामचिंतन केलं नामस्मरण केलं आपणही नामस्मरण करतो. ही कर्तुम शक्ती. संत महात्म्यांचं त्या ठिकाणी अकर्तुम शक्तीचं कार्य सांगत असताना मौलिक ज्ञानोबरांनी भिंत चालवली. मौलिक ज्ञानोबरांनी भिंत चालवली. आपण चालू शकतो आनंद महाराज नाही चालू शकत. सहज चालू शकतो. एक माणूस माझ्याकडे आला म्हटलं ताई आजच्या लोकांचं आजच्या महाराज लोकांचं काहीच खरं नाही. मला काहीच खरं नाही का बरं रे बाबा काय झालं का बरं काहीच खरं नाही. म्हणे पूर्वीचे जे संत होते ना ते खरी संत होते रुपेश भाऊ. पूर्वीचे संत कसे होते खरे होते. आत्ताचे संत
अजिबात नाही. हा भुरके संत आहेत बरं का. आत्ताचे संत खरे संत नाही, खोटे संत झाले म्हटले. म्हटलं असं का वाटलं तुला? आत्ताचे संत चांगलेच आहे, पूर्वीचे संत ते संत होते, पण आत्ताचे माणसं चांगलीच आहेत ना. नाही म्हटले, पूर्वीचेच खरे संत होते. म्हटलं का? म्हणे नाही, ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, रेडा बोलवला, नामदेवरायांनी मूर्ती जेव घातली, बाबा खरे संत होते. तुकोबरायांनी जळी दगडा सहित वया जैसा तारियल्या लाया, दगड तारली, खरे संत होते. नामदेवरायांच्या बाबतीत जर उदाहरण जर घेतलं तर अनेक आणि अशा पद्धत देवाला कोणी जेव घातलं आतापर्यंत? कुणीच नाही. नामदेवरायांनी फक्त जीव घातले देवाला, देवाला जीव घातलं. महिमा संताचा नैवेद्य हाती चारून दे, नैवेद्य हाती मूर्ती दे. महिमा संताचा नैवेद्य हाती मूर्ती दे, नैवेद्य हाती मूर्ती दे. गेले म्हटले, आताचे का संत आहेत का? म्हटलं काय प्रॉब्लेम झाला? म्हणे काय नाही, माऊलींनी भिंत चालवली. म्हटलं मलाही भिंत चालवता येते. तुम्हाला भिंत चालवता येते? चालवा बरं. म्हटलं तशी चालविल का? नाही. मग तू हे सगळे कपडे काढ, हातात नागाचा चाबूक घे, आणि समोरून चांगदेव होऊन आला रे आला, तुम्ही इकडून भिंत चालवली. म्हणलं असं कुठचं? तुला नाही चांगदेव होत आहेत आणि आम्हाला भिंत चालवाय सांगतो. विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्यांनी अकर्तुम शक्तीचे कार्य केले. भिंत तुम्हाला बर का, आजची लोक भिंत चालवली, रेडा बोलवला, अमुक धमुक, हे सगळं बाजूला ठेवा, सगळं बाजूला ठेवा. आपण शिकले सवरलेली माणसं आहोत. काही काही लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. नसू द्या विश्वास. काही काही लोक म्हणतात साईबाबांनी पाण्यावर दिवे लावले, पाण्यावर दिवे लावले का तेलावर दिवे लावले. आपण पाहिलं होतो का? मौलिक ज्ञानोबरायांनी भिंत चालवली. संत वाङ्मयावर आपला विश्वास आहे म्हणून आपण म्हणतो, पण काही लोकांचा त्याच्यावरही विश्वास नाही. तेही बाजूला राहू द्या, तेही बाजूला राहू द्या. पण एक सांगू, संत महात्म्यांचं अकर्तुम शक्तीचं कार्य आहे. तुकोबरायांनी जगाला गाथा दिला, ही अकर्तुम शक्ती जगात कोणी नाही दिला. अकर्तुम शक्ती सांगू माऊलींच्या बाबतीमध्ये. भिंत चालवली का न चालवली, रेडा बोलवला का न बोलवला, बाईचा पुरुष उभा केला की न केला, थोडा भाग वेगळा ठेवा. पण सांगू तुम्हाला, ज्ञानोबरायांनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी दिली जगाला, हे अकर्तुम शक्तीचं कार्य आहे. जगात कोणी देऊ शकत नाही, मौलिक ज्ञानोबरायांनी दिलं. ही अकर्तुम शक्ती आहे, ही अकर्तुम शक्ती. संतांनी हरिपाठ दिला, जगाचा उद्धार केला, ही अकर्तुम शक्तीचं कार्य आहे बाबा. संत महात्म्यांच्या जीवनामधील, संत महात्म्यांच्या जीवनातील अन्यथा अकर्तुम शक्तीचं देखील कार्य सांगता येतं. अनेक बाबीने देव आणि संत हे एक आहेत याचं आपल्याला चिंतन करता येतं. आणि म्हणून तुकोबराय आजच्या अभंगामध्ये म्हणतात, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा मात्र भिन्न असल्या तरी देव आणि संत हे एक आहेत. माझे 3 मुद्दे संपले. चौथा मुद्दा महत्वाचा आहे. देव आणि संत हे कसे एक आहेत? ऐका, जे देवाच्या नामामध्ये फल मिळतं तेच संतांचं नामचिंतन केलं की फल मिळतं. त्यात 4 प्रकार सांगते तुम्हाला. देवाचं नामस्मरण केलं की देवाचं नाव घेतलं की पापाची निवृत्ती होते. देवाचं नाव घेतलं की पापाची निवृत्ती होते. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे देवाचं नाव घेतलं की पापाची निवृत्ती होते. ऐका, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीच, जन्मोजन्मीचं पाप हरी हरी म्हटलं की ते जळून खाक होते. मौलिक ज्ञानोबरायांचंच हरिपाठातील उदाहरण. हरि उच्चारणी मंत्र हा अगाध पळेभूत बाधा बेनेत येते. किंवा एक हरी म्हटलं की अनंत जन्मजन्मीचं पाप जरी असलं
तरी गवताच्या गंजीप्रमाणे ते जळून खाक होतं. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे देवाच्या नावामध्ये देवाचं नामचिंतन केलं की पाप जातं, देवाचं नामचिंतन केलं की पुण्य प्राप्त होतं. पुण्य प्राप्त अहो माऊलींचंच म्हणा की मग हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. कोण करी कोण करी पुण्याची हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्य प्राप्त होतं, पुण्याची गणना अगणित पुण्य प्राप्त होतं. भगवंताचं एक नाव घेतलं की इतकं पुण्य होतं, इतकं पुण्य होतं. जन्म जन्मेची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. अनेक जन्मीचं पुण्य आणि अनेकही पुण्याची प्राप्ती देवाच्या नावामध्ये होते. देवाचं नाव घेतलं की बंध निवृत्त होतो. येणे साधती साधने तुटती भवाची, आणि देवाचं नाव घेतलं की मोक्ष प्राप्त होतो. हरी 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 मंत्र हा म्हणती जे वाचा मोक्ष प्राप्त होतो. हे देवाच्या नावातली फलं आहे. तसं संतांचं नामचिंतन केलं की संतांच्या नामस्मरणातील हे 4 प्रकारची फलं भेटतात. कोणतं कोणतं? संतांच्या नावाने पाप जातं. तुका म्हणे पापे जाते संतांची जपे, पुण्य प्राप्त होतं. याच अभंगाचं पहिलं चरण कोणतं आहे? पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, बंध निवृत्त होतो. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे, आणि मोक्ष प्राप्त होतो. बाबा एक ठिकाणी असं म्हणतात, आलिंगन आलिंगन घडे मोक्ष सायुज जोडे, मोक्ष सायुज जोडे, मोक्ष सायुज संतांच्या नावामध्ये या 4 प्रकारची फलं प्राप्त होतात. देवाच्या नामामध्ये जी फलं प्राप्त होतात ती संतांच्या नामामध्ये फलं प्राप्त होतात. म्हणून तुकोबराय आजच्या भंगामध्ये म्हणतात, बाबा देवते संत निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा मात्र भिन्न जरी असल्या सुद्धा तरी पण सुद्धा, म्हणजे नामरूपात्मक त्या ठिकाणी भिन्नत्व असलं तरी पण सुद्धा स्वरूपाने, कार्यदृष्टीने, गुणदृष्टीने, फलदृष्टीने देव आणि संत हे एक आहेत. मग जसं देव सर्वत्र आहे, देव सगळीकडे आहे, तुकोबराय पण म्हणतात, विठ्ठल जळी स्थळी उरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल विठ्ठल सर्वत्र आहे, सगळीकडे आहे. पण जसं पाणी सगळीकडे, तुम्ही जिथे बसलात ना तिथे सुद्धा पाणी, पण दिसतं का? दिसतं का? नाही. मग पाणी पाहायचं असेल तो कुठे जावं लागेल? अहो विहिरीकडे पाहावं लागेल की नाही? विहिरीत जावं लागेल की नाही? तुम्हाला जर पाणी पाहायचंय तर कुठे जायचंय? विहिरीमध्ये. जसं पाणी सगळीकडे, पाण्याची उपलब्धी सगळीकडे, पण उपलब्ध कुठे, उपस्थित कुठे? विहिरीमध्ये. जसं किंवा लाईट सगळीकडे, टॉवर लाईन मध्ये, त्या खांबांवर आहे, सगळीकडे, पण लाईट
टावरला हात लावून जाणार कोणी तिथे? शक्य नाही. आणि तिथं गेला तर परत नाही यायचं, परत माघारी येणे नाही, हे की नाही? जसं टावर लाईनला त्या तारेला हात लावून, त्याच्यामध्ये आहे की नाही लाईट? आहे, पण लाईट आहे की नाही हे कुठे कळतं आपल्याला? जसं तिथे उपलब्ध आहे, पण उपस्थित सध्या कुठे? बल्बामध्ये आहे, बल्बमध्ये आहे. जसं तसं देव सर्वत्र आहे, सगळीकडे आहे, पण तो आपल्या डोळ्याला दिसत नाही. आणि तो जर पाहायचा असेल, तो जर अनुभवायचा असेल तर काय? संतांच्या ठिकाणी जावं. संतांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये त्याचा शोध घ्यावा. तुकोबराय म्हणतात, बैसता संतांची संगती, कळो येईल कमळापती, आपुली कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. मग जर संतांच्या संगतीत आपण बसलात तर निश्चितच कळो येईल कमळापती, तो भगवान परमात्मा आपलासा होईल. सांगू तुम्हाला, टावर लाईन मध्ये जरी लाईट असली तरी उपलब्धी उपस्थित सध्याची ती कुठे? बलामध्ये आहे. जसं तसं तुकोबराय म्हणतात, देव सगळीकडे असला तरी पण सुद्धा तो सध्या संतांच्या ठिकाणी, तो सध्या कुठे? वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. ज्या सुखा कारणे म्हणा पटकन. देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत सदांनी राहिला इथपर्यंतच. तो संतांच्या ठिकाणी, म्हणून देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा मात्र भिन्न जरी असल्या तरी देव आणि संत हे एक आहेत. संत, संतांचं नामचिंतन केलं की देवाचं नामचिंतन केलं, संतांचं दर्शन घेतलं की देवाचं दर्शन झालं, संतांना अनुभवलं की देवाला अनुभवलं. बाबा, संत आणि देव हे भिन्न नाही, देव हेच संत आहे, संत हेच देव आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणतात, हे जे मला समजलंय ना, हे जे मी अनुभवलंय ना, हेच तुम्हा सगळ्यांना सांगतो. देव आणि संत एक आहेत. मी तो सांगत असे भावे, असो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे, तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे. असो ठावे सकाळा, असो ठावे सकाळा, मी तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे. असो ठावे सकळा, हे सर्वांना ठाऊक असावं, सर्वांना माहित असावं. म्हणून तुकोबराय म्हणतात, मी तो सांगत असे भावे, मी सर्वांना सांगतो आहे. काय सांगतो आहे? निराकारी ओस दिशा, येथे इच्छा पुरत असे. तुम्ही या देवाला जा, त्या देवाला जा, या देवाचे चरण धर, त्या देवाचे चरण धर, बाबा इकडे जाण तिकडे जाण, असं करण्यापेक्षा तुम्ही काय करा? संत महात्म्यांच्या ठिकाणी जा. संतांच्या ठिकाणी तुम्ही गेलात की तुम्हाला देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून निराकारी ओस दिशा, पण संतांच्या ठिकाणी आलात की येथे इच्छा पुरत असे. विठोबा रखुमाई